नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। आपण सरकारकडून काहीतरी अपडेट यावी म्हणून खूप प्रयत्न केले। कशासाठी? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, बरोबर। तर काल रात्री मी एक कम्युनिटीला पोस्ट पण शेअर केलेली आहे। अर्थातच तुम्ही पाहिली असणार आहे ती पोस्ट, नसेल पाहिली तर अवश्य पाहून घ्या। पण आत्ताचा जो मुद्दा आहे की कालच सरकारकडून ही अपडेट आलेली आहे। आपल्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा अपडेट दिलेली आहे की कोणी काहीही केलं तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना चालू होती आहे आणि ही योजना 5 वर्ष निरंतर चालू राहणार आहे। त्यामुळं काळजी करू नका, हेच सांगायचा मी प्रयत्न तुम्हाला एवढे दिवस करत होते। आणि आपण दुसरा प्रयत्न असं करत होतो की सरकारकडून काहीतरी अपडेट यावी योजनेच्या संदर्भामध्ये। तर सांगायचं असं आहे की या योजनेच्या अंतर्गत सध्या तरी हीच अपडेट आलेली आहे की ही योजना बंद झालेली नाही आणि ही योजना बंद होणार नाही। कोणी किती जरी अफवा पसरवल्या, तर मी ह्याविषयी कालच्याच लाईव्ह मध्ये बोलले होते की कोणी किती जरी अफवा पसरवल्या तरी सुद्धा अजिबात लक्ष देऊ नका। योजना महायुती सरकारने चालू केलेली आहे आणि महायुती सरकारचं असंच म्हणणं आहे की ही योजना पुढेही चालू राहील। त्यामुळे इतर कोणीही कितीही अफवा पसरवल्या या योजनेच्या अंतर्गत तर काळजी करू नका। हा पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा जो असा आहे, तुम्ही एक काल तुम्हाला YouTube कडून एक ऑप्शन आलेला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला बोलले होते। आता मी हे वारंवार का बोलत आहे, तर जे हाईपचं ऑप्शन आलेलं आहे ना, तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त हाईप करा। कमेंट ज्या ठिकाणी तुम्ही कमेंट करता ना, त्या कमेंटच्याच बाजूला ते हाईपचं ऑप्शन आहे। जर तुम्ही तिथे पाहिलं, असं थोडंसं स्क्रोल केलं तर तिथे तुम्हाला ते हाईप म्हणून ऑप्शन दिसेल। त्याच्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे, लगेच हाईपचं ऑप्शन येतं आणि तिथं काहीतरी व्हिडिओला पॉइंट मिळतात। आता तुम्ही हाईप केलं म्हणजे रुपयाही मिळत नाही किंवा काही होत नाही, फक्त हा व्हिडिओ ट्रेंडिंगला जातो। आपला उद्देश काय आहे? सरकारपर्यंत आपल्या व्हिडिओला काहीही करून पोहोचवणं हा उद्देश आहे। आणि हे ऑप्शन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून सगळ्यांना सांगत आहे की आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा। कारण जे मी बोलणार आहे तेही आता सरकारसाठीच बोलणार आहे की सरकारने आता या योजनेच्या अंतर्गत, म्हणजेच काय तर ही योजना अशीच चालू राहणार आहे। ही अपडेट आपल्याला अगोदरही होती, आताही आहे, मी पण देते, सरकार पण देतच आहे वारंवार, बरोबर। आता दुसरा जो मुद्दा आहे तो माझा असा आहे, या योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही महिला पात्र आहेत आणि ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही, त्या संदर्भात सरकारकडून काहीतरी अपडेट येणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे मी या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त हाईप करा आणि शेअर जरूर करा, जेणेकरून ही बातमी जास्तीत जास्त सरकारपर्यंत पोहोचेल। आणि या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत आणि ज्यांना आणखीन 1500 रुपये मिळालेले नाहीत, अशा महिलांना हप्ता नक्की मिळेल, काळजी करू नका, एवढे मी तुम्हाला नक्की सांगत आहे। आणि याच्यावर सरकारकडून सुद्धा काही ना काही अपडेट नक्की येईल। मी तुम्हाला अगोदर पण तेच सांगत होते की सरकार मी कालच्या व्हिडिओत पण बोलले ना लाईव्ह मध्ये की काही ना काही अपडेट सरकारकडून येईल, त्यामुळे काळजी करू नका। आणि काल अपडेट आली सुद्धा। आता दुसरा जो मुद्दा मी तुम्हाला इथं सांगत आहे की सरकारकडून ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना सुद्धा जून महिन्याचा हप्ता नक्की मिळेल, ह्याच्यावरही काही ना काही सरकारकडून नक्कीच अपडेट येईल आणि सरकारने यावर काही ना काही अपडेट देणं खूप आवश्यक आहे। आता हे आवश्यकता का आहे, तर ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही सगळ्या निकषामध्ये बसतो, आमच्याकडे 4 व्हीलर नाही ताई, आम्ही इन्कम टॅक्स पण भरत नाही, आमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखाच्या आत आहे, बरोबर। तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्व निकषामध्ये बसत आहोत तरी आम्हाला जून महिन्याचा हप्ता आला नाही। आता हा हप्ता का आला नाही ही अपडेट तर फक्त सरकार देऊ शकतं। त्यामुळं सरकारला माझी विनंती आहे, म्हणजेच महायुती सरकारला मी विनंती करत आहे, बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना विनंती करत आहे की त्यांनी लवकरात लवकर या विषयावर काहीतरी माहिती द्यावी की ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना अजून का हप्ता आलेला नाही, किंवा मग त्यांना जे 2 हप्ते आहेत ते एकत्र मिळतील का। हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की 2 हप्ते एकत्र मिळतील का, कुठले, जून आणि जुलै महिन्याचे हे 2 हप्ते ज्या पात्र लाभार्थी आहेत ज्यांना जूनचा हप्ता आला नाही त्यांना हे 3000 एकत्र मिळतील का, किंवा कुठल्या कारणामुळे ह्या महिलांना आणखीन हप्ता आला नाही, ही माहिती देणं खूप गरजेचं आहे। आता ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम काहीतरी असू शकतात, जसं मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि हप्त्याला वितरणाला आपल्या उशीर झाला, जून महिन्याच्या अर्ध्या महिलांना हप्ता मिळाला, पण आणखीन महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याच विभागामध्ये अशा महिला आहेत ज्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ताई आम्ही निकषामध्ये बसतोय तरी आम्हाला हप्ता मिळालेला नाही। तर मी फक्त ज्या महिला निकषामध्ये बसत आहेत, मी काल पण सांगितलं होतं, मी आज परत सांगते, ज्या गोरगरीब गरजू आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे,
ज्या इन्कम टॅक्स भरत नाही, ज्या गव्हर्नमेंटचा जॉब करत नाहीत, ज्या गव्हर्नमेंटच्या जॉबची पेन्शन घेत नाहीत, अशा जेवढ्याही पात्र लाभार्थी महिला असतील, ज्या निराधार, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या किंवा सिंगल मदर आहे, ज्या एकट्या राहून आपल्या मुलांचा सांभाळ करत आहेत, अशा सर्व महिलांबरोबर मी होते, आहे आणि इथून पुढे सुद्धा राहीन. आणि अशा जेवढ्याही महिलांनी फॉर्म भरला असेल, ज्या महिलांना हप्ता आता मिळत नाही, त्या महिला जर त्या पात्र आहेत योजनेच्या अंतर्गत, तर त्यांना सर्वांना हप्ता मिळाला पाहिजे. हीच विनंती मी एक सरकारला करत आहे, ह्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने. कारण ह्या योजनेवर मी पहिल्या दिवसापासून काम करत आहे. याच योजनेच्या अंतर्गत आपण ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा ज्या महिला आहेत, ज्या पात्र लाभार्थी आहेत, या योजनेच्या अंतर्गत आपण काम करत आहोत. आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून. कारण या योजनेच्या अंतर्गत माझे स्वतःचे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आपले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काम करण्याचा उद्देश काय आहे, सरकारचा जो उद्देश आहे तोच माझा उद्देश आहे की महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं. आणि या योजनेच्या अंतर्गत नक्कीच महिला आर्थिकरित्या सक्षम होत आहेत आणि होतील सुद्धा. म्हणून ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्या गोरगरीब गरजू आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. मिळत नसेल तरी आता मिळाला पाहिजेलच इथून पुढे सुद्धा. हे एक माझा या धोरणाला धरून किंवा या उद्देशाला धरून मी काम करत आहे. तर सरकारला परत एकदा विनंती करत आहे, ज्या पात्र लाभार्थी आहेत योजनेच्या अंतर्गत, ज्या तुमच्या निकषामध्ये बसतात सर्व योजनेच्या, त्या महिलांना जूनचा हप्ता अजून का आलेला नाही किंवा त्यांना 2 हप्ते एकत्र येतील का जून आणि जुलैचा, ही अपडेट देणं खूप महत्वाचं आहे. आणि अशा सर्व महिलांच्या चॅनलवरती सुद्धा आपल्या कमेंट आहेत की ताई मी पात्र आहे, मला हप्ता आला नाही. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आमच्या शेजारी 4 व्हीलर घेतलेल्या ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना हप्ता आला. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई गव्हर्नमेंटचा जॉब करत आहेत महिला, त्यांना हप्ता आला. ताई श्रीमंत लोकांना हप्ता आलेला आहे. आणि ह्या सुद्धा कमेंट आपल्याला चॅनलवरती आहेत, तुम्ही सुद्धा पाहू शकता. तर या ठिकाणी एक अपडेट नक्कीच देणार आहे. बघा, तुम्ही जर पात्र आहात तर तुम्हाला हप्ता मिळेल. आणि ज्या महिला पात्र असून नाही, त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की हिला हप्ता मिळाला, तिला हप्ता मिळाला. तुम्ही हा विचार करा की तुम्हाला हप्ता मिळाला पाहिजे. बस तुमच्यासाठी तुम्ही लढा, तुमच्यासाठी लढा द्या. तुमच्यासाठी मी लढतीये ना, तसं तुम्ही स्वतःसाठी लढा आणि पुढे या. एवढंच मी नक्की सांगणार आहे, जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात. बाकी ह्याला हप्ता मिळाला, तिला मिळाला, हिला मिळाला, त्याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. आपल्याला हप्ता का मिळत नाही, आपण पात्र असून आपल्याला हप्ता मिळाला पाहिजे, हा एकच विचार तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. जसं मी तुमच्या बाबतीत विचार करते, तुमच्यासाठी मी काम करते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आजचा. आणि ह्याच अपडेटची आपण सरकारकडून किती दिवस झाले वाट पाहत होतो, ती अपडेट आलेली आहे. योजना तर बंद होणारच नाही. फक्त ह्याच्यामध्ये जो मुद्दा अजून बाकी राहिलाय तो असा आहे की ज्या महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही, त्या महिलांना लवकरात लवकर हा हप्ता मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करतोय. तुम्ही माझ्या बरोबर असाल तर मीही तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. महाराष्ट्रामध्ये अशा काही महिला अजून असतील ज्यांना पात्र असूनही हप्ता मिळत नाही, एकही हप्ता मिळालेला नाही किंवा हप्ता आता बंद झालेला आहे. अशा सर्व महिला आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मी तुमच्यासाठीच हे काम करत आहे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. हाईप कळतं ना, हाईप करा. हाईप केला तर आपला व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये जाईल आणि तो सरकारपर्यंत पोहोचेल, ही आपली एक इच्छा आहे. कारण का आपल्याला खूप महत्वाच्या विषयावर, कारण आपला व्हिडिओ जो आहे किंवा आपलं जे काम आहे ते तुमच्यासाठी आणि खूप महत्वाच्या विषयावर आपलं काम असतं, बरोबर ना. जर न्याय मागायचा आहे तर असंच मागावं लागेल, बरोबर. तर तुम्हाला न्याय मिळावा किंवा तुम्हाला हा हप्ता मिळावा जूनचा, म्हणून मी प्रयत्न करत आहे. ज्याही पात्र लाभार्थी महिला असतील ज्यांना हप्ता मिळालेला नसेल, तर नक्कीच मला असं वाटतं की माझे व्हिडिओ तुमच्या कामाचे असतील. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळत असेल किंवा काही चांगली माहिती मिळत असेल किंवा माझे व्हिडिओ कामाचे आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर परत अशाच माहितीच्या विषयावर व्हिडिओ घेऊन यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करू शकता. ह्याला एकही रुपया लागत नाही. आता नवीन ऑप्शन आलेला आहे हाईप, तर नक्कीच व्हिडिओला हाईप पण करा. ह्यालाही 1 रुपया लागत नाही. तुम्ही 3 व्हिडिओला हाईप करू शकता आरामशीर, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, तर सर्वांनी हाईप करा, जास्तीत जास्त हाईप करा आपल्या व्हिडिओला, बरोबर. तर चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. अजून कुठल्याही योजनेवर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.